तुम्ही कधी अशा जागी गेलात का जिथे आजही भगवान दत्तात्रेय प्रत्यक्ष अस्तित्वात मानले जातात? होय, आपण बोलतोय कर्नाटकमधील पवित्र गाणगापूर श्री दत्त मंदिराबद्दल, जिथे श्रद्धा आणि चमत्कार एकत्र येतात। चला जाणून घेऊया या पवित्र भूमीची महती आणि कथा। नमस्कार मंडळी, मी अरुण माळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या खास ब्लॉगमध्ये, जिथे आपण चाललो आहोत कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गाणगापूर या पवित्र स्थानावर। जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर कृपया सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मंदिराचा इतिहास आणि महत्त्व। भगवान दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामींना विशेष स्थान आहे। गाणगापूरला द्वितीय काशी असं मानलं जातं। येथे श्री गुरूंच्या पादुका असलेल्या जागेची पूजा होते। आता गाणगापूरला कसे जायचे? आमचा प्रवास हा कल्याणवरून सुरुवात झाला होता। टप्प्याटप्प्याने गाणगापूर, नंतर अक्कलकोट, नंतर पंढरपूर, सोलापूर आणि कल्याणला आमचा प्रवास पूर्ण झाला होता। आता गाणगापूरबद्दल बोलायचे झाल्यास हे स्थान कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात आहे। जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे गाणगापूर रोड आणि जर जवळचं विमानतळ बघायला गेलं तर हैदराबाद गुलबर्गा। आता मंदिराच्या परिसराबद्दल थोडं जाणून घेऊया। मुख्य गाभाऱ्यात श्री दत्त गुरूंच्या पादुका आहेत। जवळच 2 किलोमीटरवर भीमा आणि अमरजा नदींचा संगम आहे। तो अत्यंत पवित्र मानला जातो। येथे अशी महती आहे, आयुष्यामध्ये एकदा तरी या नदीमध्ये स्नान केले तर पवित्र मानले जाते। जसेच मंदिराचा दरबार हॉल, जिथे रोज कथा आणि भक्तिगीतं होतात। आता पूजा पद्धती आणि परंपरा। 21 प्रदक्षिणा घेणे अत्यंत शुभ मानले जाते। गुरुवार हा विशेष दिवस, मोठा उत्सव आणि आरती होते। येथे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे खूप पुण्यदायक मानले जाते। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, परंतु तुम्ही एकदा तरी आपल्या या गाणगापूरला येऊन तर गुरूंच्या पायावर माथा टेकून बघा, सर्व बदल होईल। आणि खरंच तिथलं वातावरण, भक्ती आणि शांती हे सर्व अनुभव ऐकण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहेत। जर तुम्ही जीवनात अध्यात्म शोधत असाल तर गाणगापूरला एकदा तरी जरूर जा। श्री दत्त गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाने मनाला शांती आणि नवीन ऊर्जा मिळते। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि तुमचाही गाणगापूरचा अनुभव खाली कमेंटमध्ये लिहा। मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हा एवढा प्रवास खूप खर्चिक असेल, पण तसे नाही। आता मी माझा कल्याणवरून केलेला प्रवास तुमच्यासोबत शेअर करतोय। मी रात्री 11:30 कोयंबतूर या गाडीने प्रवासाला सुरुवात केली। ते सकाळी 7:30 वाजता मी गाणगापूर रोड या रेल्वे स्टेशनला सकाळी 7:30 वाजेपर्यंत पोहोचलो। त्यानंतर तेथे शेअर ॲपमध्ये 60 रुपये प्रति व्यक्ती तिकीट देऊन आम्ही गाणगापूर मंदिराजवळ पोहोचलो। जवळ 2 किलोमीटर असलेल्या भीमा आणि अमरजा ह्या नदी संगमावर जाण्यासाठी आम्ही परत दुसऱ्या ऑटोमध्ये प्रत्येकी 20 रुपये देऊन भीमा आणि अमरजा या नदी संगमावर पोहोचलो। कारण भीमा आणि अमरजा संगम ही एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची जागा आहे। विशेषतः गाणगापूर कर्नाटक येथे ही जागा भगवान दत्तात्रेय व श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राशी अतिशय निगडित आहे। येथे स्नान केल्याने खूप पुण्य लाभते। स्नान झाल्यानंतर परत आपण श्री दत्तात्रेय मंदिराकडे येणार आहोत। येथे तुम्हाला 12 वाजता आरती होते, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ मिळतो। तर मित्रांनो, अशाच पवित्र आणि प्रेरणादायक यात्रासाठी माझ्या चॅनलवर जोडलेले राहा। पुढच्या वेळी आपण एका नव्या आध्यात्मिक ठिकाणी जाऊया। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।